Hello dear students. A few days ago you learnt about how is paper made. Today we are going to learn our new topic and the topic name is synthetic fiber or threads. विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपण पेपर कसा तयार होतो याबाबत सविस्तर माहिती अभ्यासली. आज आपण कृत्रिम धागे कसे तयार होतात आणि ते कशापासून तयार झाले की त्यांचा वापर कसा होतो याबाबत, वापर कसा होतो म्हणजे वस्त्रे त्यांची कशी तयार होतात याबाबत आज आपण माहिती अभ्यासणार आहोत. मुळातच काय तर वाढत्या लोकसंख्येची जी गरज आहे ती भागविण्यासाठी, मग वाढत्या लोकसंख्येची गरज कोणती असेल बरं? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य. परंतु आपण आज जो मुद्दा पाहत आहोत कृत्रिम धागे अर्थात सिंथेटिक फायबर और थ्रेड्स, यामध्ये आपली गरज कोणती भागवली जाणार तर वस्त्रांची. मग वाढत्या लोकसंख्येच्या वस्त्रांची गरज भागवण्यासाठी आपल्याला धाग्यांची आवश्यकता पडते. मग निसर्गात मिळणाऱ्या धाग्यांपासून, निसर्गातले काही पदार्थ आहेत त्यांच्यापासून वापरण्यात येणारे धागे यांच्या व्यतिरिक्त कृत्रिम धागे, ज्याला आपण सिंथेटिक फायबर और थ्रेड्स म्हणतो, यांची निर्मिती याबाबत आज आपण सविस्तर माहिती अभ्यासणार आहोत. मग कृत्रिमरित्या धागे निर्माण करण्याची कल्पना जेव्हा माणसाला सुचते आणि त्यानंतरून तो त्या क्षेत्रात प्रगती करतो, संशोधन करतो आणि नंतरून त्याच्यावरती एक व्यवस्थित असं पॅटर्न तयार करून तो धाग्यांची निर्मिती करतो, त्यातला हा प्रकार आहे कृत्रिम धागे अर्थात सिंथेटिक फायबर्स और थ्रेड्स. मग यामध्ये काय काय आहेत पाहूया. यामध्ये समाविष्ट होतात नायलॉन, डेक्रॉन, टेरेलिन, टेरिन, पॉलिस्टर, रेयॉन आणि इत्यादी. ही त्या साधारणतः कृत्रिम धाग्यांना मिळालेली नावे आहेत. असाच एक प्रकार आहे रेशीम. परंतु रेशीम हा कृत्रिम धागा नाही, ज्याला आपण इंग्लिश मध्ये सिल्क असे म्हणतो. रेशीम कीटकापासून तयार होतो, त्याच्या कोशापासून तो मिळवतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एका कोशापासून 500 मीटर ते 1300 मीटर पर्यंत लांबीचा आपल्याला धागा मिळतो बरं का. आता हा जो रेशीम आहे याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन हे चीन या देशामध्ये सुरू झालं असं म्हणतात. सिल्क इज अ नॅचरल थ्रेड और फायबर ऑब्टेन्ड फ्रॉम cocoons of silkworms. From one cocoon 500 meter to 1300 meter of thread can be obtained, and it is said that silk was first produced on a large scale in China. Actually, from the time it was the first thought that artificial yarn could be produced to meet the clothing needs of an increasing population. Much research and progress has taken place in the field. Innumerable kinds of synthetic or artificial threads are now available. Nylon, Dacron, Terilin, Terren, Polyester, Rayon are the names of various synthetic threads. Actually, या सर्व गोष्टींची चर्चा करण्या अगोदर आपण समजून घेऊया की पूर्वीच्या काळी नैसर्गिक धाग्यापासून बनणाऱ्या जवळजवळ सर्व वस्तू आजकाल कृत्रिम धाग्यापासून बनवता येतात. उदाहरणार्थ, आपण आता अंगावरती जे कपडे परिधान केले आहे, पोशाख परिधान केला आहे, यासाठी लागणारी जी धागे आहेत ही सुरुवातीला गांधीजींच्या काळातला विचार केला तर तो जो सूत असायचा तो कातला जायचा, त्यासाठी त्यांच्याकडे चरखा असायचा. परंतु आता काय आहे, मोठमोठे कारखाने, मशिनरी यांचा उपयोग केला जातो, हो की नाही. आणि आता कोणते कोणते धागे वापरले जातात बघा. मगाशीच मी नावे सांगितली, यामध्ये काय काय सांगितलं? नायलॉन, रेयॉन, टेरिलिन, ॲक्रिलिक हे कृत्रिम धागे व त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या अनेक वस्तू आता आपण वापरत आहोत. सो लेट्स चेक आउट अबाउट वन बाय वन. टूक अ वन पॉइंट. एक्झाम्पल, नायलॉन. So the nylon, these threads were invented at the same time in New York and London. Therefore, the initials NY of New York and LON from London were combined to name them nylon. लक्षात आलं? नायलॉन या धाग्याचा शोध न्यूयॉर्क व लंडन येथे एकाच काळात लागला, म्हणून न्यूयॉर्क या देशाचा NY व लंडन या ठिकाणाचा LON ही आद्याक्षरे एकत्रित करून त्याला नायलॉन असे नाव देण्यात आले.
नायलॉनचे धागे हे चमकदार, मजबूत आणि पारदर्शी असतात. एवढंच नाही तर ते जलविरोधी असतात. जलविरोधी म्हणजे पाणी आरपार जाऊ शकत नाही. पावसाळ्यामध्ये अशा नायलॉन कापडांचा आपण वापर करत असतो. वस्त्र निर्मिती, मासेमारीची जी जाळी आणि मोठे मोठे दोरखंड इत्यादी तयार करण्यासाठी हे धागे आपण वापरतो. लक्षात आलं? काय म्हटलं? नायलॉन थ्रेड्स हॅव अ शाईन अँड आर स्ट्रॉंग, ट्रान्सपरंट अँड वॉटर रेझिस्टंट. दे आर युज्ड टू मॅन्युफॅक्चर क्लॉथ्स, फिशिंग नेट्स, ropes and etc. Now just jump on second point. Rayon. Rayon म्हणजे काय बघा, कापूस व लाकडाचा लगदा सोडियम हायड्रॉक्साईड नावाच्या रसायनामध्ये विरघळवून एक द्रावण तयार केले आणि या द्रावणाचा एका यंत्राच्या साह्याने त्याच्यावरती प्रक्रिया करून धागा तयार केला. तो धागा म्हणजे रेयॉन. कॉटन अँड वूड पल्प इज डिझॉल्व्ड in a chemical called sodium hydroxide to make a solution. Threads are obtained from this solution with the help of machines. As these threads have shine and strength, त्यांना सुद्धा शाईन असते, चकाकी असते, स्ट्रेंथ स्ट्रॉंगपणा, मजबूतपणा असतो, म्हणून त्यांना कृत्रिम रेशीम सुद्धा म्हणतात. बघा, रेयॉनला कृत्रिम रेशीम म्हणतात. काय म्हटलं की रेयॉन कॅन बी कॉल्ड ॲज अ सिंथेटिक सिल्क. जसे नॅचरल सिल्क आहे की नाही रेशीम, तसे हे कृत्रिम भागातले रेयॉन हे एक कृत्रिम रेशीम आहे असे संबोधले जाते. अजून एक त्याची वैशिष्ट्य काय माहिती आहे? ते अपियर टू बी शायनिंग ब्राईट लाईक द सन्स रेज, हेन्स दे वेअर नेम्ड रेयॉन. सूर्याच्या किरणांसारखे चमकदार अशा अर्थाने त्याला रेयॉन असे नाव वापरले गेले आहे. आता एकत्रितरित्या काही पदार्थांचा म्हणजेच थ्रेडचा आपण विचार करूया, ज्यामध्ये आहे डॅक्रॉन, टेरिलिन आणि टेरेन. खनिज तेलांपासून मिळणाऱ्या विविध हायड्रोकार्बन घटकांचा बहुवारिक शृंखला करण्यासाठी उपयोग जसा होतो की नाही, अशा बहुवारिक द्रावणाचे बारीक छिद्रे असलेल्या चाळणीतून ते पदार्थ जे आहे हायड्रोकार्बन ते दाबले जातात किंवा दाबतात. चाळणीतून ते दाबतात. यातून तयार होणारे धागे थंड झाल्यावर त्याचा एक अखंड आणि लांब तंतू तयार होतो आणि या तंतूंना पीळ दिला की त्यापासून धागा तयार होतो. काय म्हटलं? व्हेरियस हायड्रोकार्बन्स ऑब्टेन्ड फ्रॉम मिनरल ऑइल्स आर यूज्ड टू मेक पॉलिमर चेन्स. पॉलिमर चेन्स म्हणजेच काय, तर हायड्रोकार्बन घटकांची बहुवारिक शृंखला. ओके. A solution of such a polymer is pressed through a strainer with fine holes. The fibers formed after cooling are long and unbroken threads. These threads are twisted to obtain या त्यांच्यावरती दाब देऊन त्यांच्यापासून तो तंतू तयार केला जातो. त्या तंतूंना पीळ दिला की त्या पिळीपासून तयार होणारा धागा म्हणजेच डेक्रॉन, टेरिलिन आणि टेरिन. डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल आर युज्ड टू मेक थ्रेड्स. निरनिराळी रसायने वापरून निरनिराळ्या गुणधर्मांचे धागे बनवतात. अशाच धाग्यांना डेक्रॉन, टेरिलिन, टेरिन अशी विविध नावे मिळाली आहेत. म्हणजेच these different threads have been named variously as dacron, terilin, teren and etc. मग तुमच्या डिक्शनरी मध्ये बघा, आज एक नवीन शब्द आलेला आहे. नवीन शब्द शिका. यामध्ये बघा, हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणजेच सबस्टन्सेस ऑब्टेन्ड फ्रॉम मिनरल ऑइल, खनिज तेलांपासून मिळणारा घटक म्हणजे हायड्रोकार्बन. आणि दुसरा आहे पॉलिमर चेन्स, ज्याला मी मगाशीच सांगितलं की त्याला बहुवारिक शृंखला असे सुद्धा म्हणतात. लहान घटकांची एकत्र गुंफण होऊन तयार होणारी अखंड साखळी. लॉंग कंटिन्युअस चेन्स फॉर्म बाय स्मॉल इंटरलिंक्ड केमिकल युनिट्स. इट्स कॉल्ड पॉलिमर चेन्स. लक्षात आलं? बहुवारिक शृंखला म्हणजे काय, तर लहान घटकांची एकत्रित गुंफण होऊन तयार होणारी अखंड साखळी होय. विद्यार्थी मित्रांनो, मानवाने आपलं जीवन सुखमय म्हणजे सुकर करण्यासाठी वेगवेगळे शोध लावले आहेत आणि या शोधांचा उपयोग करून त्याने आपली प्रगती केली आहे. पूर्वीचा मानव आणि आजचा मानव यातील बदल तुम्हाला जाणवत असेल.
आज तुम्ही मोबाईलवरती घरात बसून जसे लेक्चर ऐकत आहात, हा सुद्धा मानवाने लावलेला शोध आहे. त्याच पद्धतीने कृत्रिम धागे म्हणजेच सिंथेटिक थ्रेड्स या बाबतीत मानवाने सुद्धा लावलेला शोध हा काही वेगळा नाही बरं का, कारण की त्याने ही एक प्रगतीच केली आहे आणि अशी प्रगती तो दिवसेंदिवस करतच आहे. परंतु या कृत्रिम धाग्यांमध्ये सुद्धा काही गुण म्हणजे चांगलेपणा आणि दोष म्हणजे वाईटपणा आहेच. तर चला मग आता आपण पाहूया पुढचा मुद्दा, ज्याचं नाव आहे ॲडव्हान्टेजेस अँड शॉर्टकमिंग्स ऑफ सिंथेटिक फायबर्स. सुरुवातीला आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस म्हणजेच गुण पाहूया. फर्स्ट, दीज फायबर्स कॅन बी मॅन्युफॅक्चर्ड ऑन अ मास स्केल. हे धागे खूप मोठ्या प्रमाणावर तयार करता येतात. सेकंड, दे कॉस्ट लेस. या धाग्यांची किंमत कशी असते? कमी असते. या धाग्यांची किंमत लेस म्हणजेच कमी असते. थर्ड, दे आर स्ट्रॉंग अँड ड्युरेबल. ते अतिशय टिकाऊ व मजबूत असतात. दे कॅन बी युज्ड फॉर अ लॉंग टाइम. दीर्घकाळ उपयोगात आणता येतात, हो की नाही? देन दे आर वॉटर रिपेलेंट, हेन्स डू नॉट रॉट और गेट वेट. दे ड्राय इझिली. पाणी शोषत नसल्या कारणाने, जलरोधक असल्यामुळे भिजणे, कुजणे अशा क्रिया त्यांच्यावरती घडत नाहीत आणि हे कपडे लवकर सुकतात. दे आर लाईट वेट अँड कम्फर्टेबल टू वेअर. वापरण्यासाठी हलके आणि सोयीस्कर असतात. त्याचबरोबर ॲज दे हॅव अ शाईन, दे इन्हेन्स द appearance ऑफ द wearer. ही जे कापड असतं हे एक प्रकारचं चकाकी असणारं कापड असतं, त्यामुळे आपले व्यक्तिमत्व खुलण्यास त्याला मदत होते किंवा त्याला थोडी चालना मिळते. क्लॉथ्स मेड फ्रॉम दीज थ्रेड्स आर wrinkle फ्री अँड स्ट्रेच फ्री. या धाग्यांपासून बनवलेल्या कपड्यांना सुरकुत्या पडत नाहीत. एवढंच नाही तर त्यांच्यावरती ओरखडे सुद्धा पडत नाहीत. हे झाले फायदे. मग याचे दोष कोणते बघा, ज्याला आपण शॉर्टकमिंग्स या शब्दाने ओळखतो. शॉर्टकमिंग्स इन द सेन्स दोष. फर्स्ट, दे आर वॉटर रिपेलंट, हेन्स डू नॉट ॲब्झॉर्ब स्वीट फ्रॉम द स्किन. ते ट्रान्सपरंट आहेच तर, परंतु त्यांच्यामध्ये पाणी शोषलं जात नसल्या कारणाने, जलाला विरोध करत असल्या कारणाने शरीरातला घाम हा ते शोषत नाही. यामुळे आपल्या शरीरातून जो घाम असतो तो बाहेर पडण्यास आणि तो शरीरातून बाहेर न जाण्यास हे प्रतिकार करतात. कंटिन्युअस यूज ऑफ क्लॉथेस मेड फ्रॉम दीज थ्रेड्स कीप द स्किन मॉइस्ट विच मे कॉज स्किन डिसीजेस. मग आता वरील जो मुद्दा आपण बघितला, यामुळे काय घडलं तर या धाग्यांपासून बनलेले कपडे सतत वापरले तर त्वचा कशी होते? ओलसर होते. आणि ती तशीच जर राहिली तर तेव्हा आपल्याला त्वचेचे विकार होण्याची दाट शक्यता असते. थर्ड, सिंथेटिक क्लॉथ्स आर अनकम्फर्टेबल टू वेअर स्पेशली इन समर. आता हे जे कपडे आहेत हे आपण उन्हाळ्यामध्ये जास्त दिवस वापरू शकत नाही. हे त्रासदायक आहे. विशेषतः हे आपण उन्हाळ्यात वापरायचेच नसतात. फोर्थ वन, सिंथेटिक फॅब्रिक कॅचेस फायर इझिली. अतिशय धोकादायक घटना आपल्याबरोबर घडतात. त्या कधी तर हे जे धागे असतात हे लवकर पेट घेणारे असतात. यामुळे आपल्या जीवितास हानी सुद्धा होऊ शकते. इफ दे कॅच फायर द क्लॉथ स्टिक्स टू द स्किन अँड कॉजेस सिरियस इंजुरीज. जर समजा आपल्याबरोबर काही घटना घडली, या धाग्यांपासून बनलेल्या कपड्यांना पेट लागला किंवा त्यांनी पेट घेतला तर त्वचेला ते चिटकून बसतात आणि त्यांच्यापासून गंभीर स्वरूपाच्या जखमा सुद्धा होऊ शकतात. And the sixth one and the last one, these fibers are not decomposed by microorganisms. आता सूक्ष्मजीव जे असतात हे नॅचरली तयार झालेले पदार्थांचे विघटन करण्यास सहकार्य करतात. परंतु हा कृत्रिम आहे. सिंथेटिक फायबर अँड थ्रेड्स आहे. हा कृत्रिम असल्या कारणाने या धाग्यांचे सूक्ष्मजीवांद्वारे विघटन होत नाही. लक्षात आलं? मग यावरून आज आपण काय शिकलो? व्हॉट वी हॅव लर्न्ड. We use two types of materials. First, natural and man-made. Natural material may be biotic or abiotic. Biotic materials are either of plant origin or animal origin.
आपल्या वापरातील निसर्ग निर्मित व मानव निर्मित असे दोन प्रकारचे पदार्थ येतात। निसर्ग निर्मित पदार्थ हे जैविक किंवा अजैविक असतात। जैविक पदार्थ हे वनस्पतीजन्य किंवा प्राणीजन्य असू शकतात। सेकंड, रबर, पेपर and synthetic fibers are important man-made materials in our daily use. रबर, कागद व कृत्रिम धागे आपल्या दैनंदिन वापरातील महत्त्वाचे मानवनिर्मित पदार्थ आहेत। Then the last one is man-made materials are obtained by using certain process. आणि हे जे मानवनिर्मित पदार्थ होतात की नाही तयार, हे विशिष्ट पद्धतीनेच तयार होतात असा आपला आजचा अभ्यास या पाठातून आपण केला आहे। हे सगळे लक्षात घेतल्यानंतर एक गोष्ट आपण कायम आठवणीत ठेवायची, लक्षात ठेवायची, ती कोणती? सो ऑलवेज रिमेंबर मध्ये ते पाहूया। सेव्ह ट्रीज टू सेव्ह नेचर, सेव्ह पेपर टू सेव्ह ट्रीज। निसर्ग वाचवण्यासाठी झाडे वाचवा आणि झाडे वाचवण्यासाठी कागद वाचवा। मग त्यासाठी काय करणार? यूज पेपर प्रॉपरली अँड इकॉनॉमिकली। त्याच्यासाठी कागदाचा वापर योग्य व काटकसरीने करा। ओके, मेक फुल यूज ऑफ इन इट अँड रिसायकल द यूज्ड पेपर। जर तुमच्यासाठी तो वापरायला सोयीस्कर नसेल तर तुम्ही त्या कागदाचे एक वही तयार करा, रियूज करा, छोटंसं एक तुमचे नोटबुक तयार करा, कागदाचा पूर्ण वापर करा, कागदाचे पुनर्चक्रीकरण करा। लक्षात आलं? Then second one is, although there are some disadvantages in using synthetic fibers, कृत्रिम धाग्यांचे दोष लक्षात घ्या आणि ते लक्षात घेऊन योग्य त्या प्रकारे ते अंमलात आणा। म्हणजे कसं बघा, they can be useful if they are used in the proper way. They reduce the load on the use of natural resources. आता त्यांचा उपयुक्तपणा लक्षात घेऊन नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापरावर ताण कमी येईल या रीतीने आपण त्यांचा योग्य वापर केला पाहिजे। आज आपण आपल्या 6व्या पाठामध्ये संपूर्णपणे सगळ्या घटकांना हात घालून त्यांचा अभ्यास केला, त्यांच्यातून नवनवीन माहिती शिकलो। द लास्ट वन पॉइंट इज सायन्स वॉच, आणि हे तुम्हाला घरगुती काम आहे, इट्स युअर होमवर्क। व्हाइल स्टडीइंग सायन्स वी डू व्हेरीफाय वॉट एव्हर वी हॅव लर्न, but what about others? It is necessary to explain to everybody that there is science behind every phenomenon. Let's explain to them what we have learned and let's act on the basis of our knowledge. विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान विषय शिकत असताना आपण स्वतः हे सगळं पडताळून पाहिलं, पण इतरांचं काय? हो की नाही? हे सर्व इतरांना माहित आहे का? प्रत्येक घटनेच्या मागे विज्ञान आहे हे प्रत्येकाला समजावून सांगणे खूप गरजेचे आहे। मग आपण काय केलं पाहिजे? म्हणून आपल्याला जे समजले आपण ते सर्वांना समजवूया, सांगूया, समजावून देऊया व त्यानुसार वागूया। धन्यवाद। सो हियर वी आर गोइंग टू take a break. Let's go to find some answers in our exercise. It's your homework to complete the exercise which is given on the page number 49. The first example of our exercise is filling the blanks. Second one is answer the following question. Third one is what are we used for? Fourth one is how is paper manufactured? Write in your own words. Fifth one is give scientific reason, and last one is find out. Just complete that exercise in your notebook and show me on my WhatsApp. Have a good day. Stay safe. Stay home.